गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पहिल्या क्रमांकाचा तृप्तेश नवगाव संघाचा हा खेळाडू पहिला चेंडू यावेळेस आडव्या बॅट मधनं फटका चुकला होता मिड विकेटचा हा क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये जन झेल मात्र सोडला तर मी म्हणेल कठीण परिस्थितीमध्ये गेला होता हा खेळाडू ज्यानं कमबॅक देखील केला झेल सुटल्यानंतर तो चेंडूवरती सरसावला 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी त्यानं वाचवल्या पहिल्या चेंडूवरती आल्या धावांचा श्रीगणेश करताना 2 धावा टीम दिघोडे संघाच्या धावफलकावरती आणखीन एक जोरदार पद्धतीचा फटका खेळायचा होता पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्र निवडलं आणि 38 सर्कल मध्ये यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय एक धाव या चेंडूवरती देखील चित्याच्या चपळाईनं हरणाच्या गतीनं पूर्ण झाली आणि एका धावेच्या मदतीनं टोटल धावफलकावरती धावा येतात 2 चेंडूच्या समाप्तीनंतर टीम दिघोडे विपक्ष चालू असलेल्या नवगाव संघाच्या विरोधात 3 धावा स्कोर कार्ड वरती शांत वातावरणामध्ये चालू असलेली बिग फाईट बिग लढत आपल्या समोर आहे याआधी आवाज आपण ऐकला अर्थातच निलेश नाईक सरांचा हिंदीमध्ये त्यांनी अतिशय उत्तम दर्जाचं समालोचन केलं आणि त्यानंतर एक छोटस गाणं देखील त्यांच्या माध्यमातून सादर झालं आवाज ऐकताना असं वाटलं त्यांच्या गाणं मात्र थांबायला नको पण मॅच कडे देखील फोकस केलं गरजेचं होतं अशा वेळी फुलटॉस चेंडूवरती कलात्मक पद्धतीचा फटका खेळायचा होता पण पॉइंट मध्ये या चेंडूला अडवलं गेलं मी नवगाव संघाचं कौतुक करेल ते मात्र गोलंदाजाला चांगली साथ देत आहेत पुन्हा एकदा एक धाव येते एका धावेनं धावफलकावरती टोटल 4 आकडा पूर्ण होतोय तो टीम दिघोडे संघाचा अनिलजी कोळी मात्र या चेंडूवरती पाहत राहिले आणि पाहतच राहिले चेंडू गेला आउट ऑफ द पार गोळीच्या वेगानं आलाय हा बिग हिट षटकार फटक्यावरती प्रेमात पडले फलंदाजाच्या या षटकारांना टोटल 10 धावा आल्यात स्कोर कार्ड वरती आणखीन एक सुरेख चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने या चेंडूला अडवलं गेलं 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक होता ज्यानं चेंडू उचलला फेकला तोपर्यंत धाव मात्र पूर्ण झाली एका धावेनं धावफलकावरती टोटल 11 आकडा पाहायला मिळतोय या षटकातील कदाचित येणारा चेंडू शेवटचा असेल आणि या शेवटच्या चेंडूवरती P1च्या या षटकामध्ये किती धावा घेतल्या जात आहेत दिघोडे संघाच्या माध्यमातून हे देखील पाहिलं जाईल हा सुरेख चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला अभिजित ठाकूर बॅक टू द पॅव टोटल 11 धावा स्कोर कार्ड वरती आहे नेक्स्ट बॅट्समन प्रवीण तिसऱ्या क्रमांकावरती आलाय जो नॉन स्ट्राइक एंड वरती आहे स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा योगेश कोळी आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज जयेश पंचांच्या उजव्या बाजूला डाव्याचा गोलंदाज पहिला चेंडू घेऊन यावेळेस सज्ज
यावेळेस फाईन लेग क्षेत्राच्या जवळनं चेंडू ट्रॅव्हल होतोय, दोन दोन क्षेत्ररक्षक पाठला करतायत. चेंडूनं फलंदाज क्षेत्ररक्षकाला चुकवलं, पण निर्णायक क्षणी 2 धावा देखील पाहायला मिळाला. या 2 धावांनी टोटल 13. क्या 13 क्या मेरा समीकरण सोडवायचंय आणि धावांची गती देखील वाढवायची टीम दिघोडे संघाला. पण हेच समीकरण सोडताना धावांच्या गतीला अंतर मात्र कमी करायचंय ते टीम नवगाव या संघाला. यावेळेस मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, चेंडू उचलला तोपर्यंत एकच धाव मिळते. दिगंबर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये सरसावला होता चेंडूवरती, चेंडू त्यानं उचलला तोपर्यंत आपण बघतोय धाव मात्र घेतली गेली नाही. एकाच धाव्यावरती समाधान घेतलं जात आहे. टोटल 14. पहिल्या इनिंगचा खेळ आपण बघतोय टीम दिघोडे संघाच्या माध्यमातून चालू आहे. 14 धावा धावपैलकारती लागले. या षटकातील 2 चेंडूचा खेळ पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ आपण बघतोय पूर्ण होतोय. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जयेश तयार. यावेळी सन्मान देण्यास भाग पाडलाय, स्वतःच्या वॉटरमध्ये चेंडू उचलतोय गोलंदाज, पण तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण झाली. एका धावेनं टोटल 15 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. बरेच ज्येष्ठ नागरिक या व्यासपीठावरती पाहायला मिळतात, जे क्रिकेटच्या माध्यमातून बैलगाडी शर्यतीचे देखील दर्दी रसिक आहेत, त्यांच्या माध्यमातून आठवण होते बैलगाडी शर्यतीची. शर्यत कुठे आहेत, कशा पद्धतीने खेळवले जातात यांचं मात्र बोलचाल 2 मान्यवरांच्या माध्यमातून ऐकायला मिळतीये. एक धाव मात्र येते. एका धावेनं टोटल 16 धावा स्कोर कार्ड वरती टीम दिघोडे संघाच्या. पुन्हा एकदा एक धाव मात्र पूर्ण झाली. एका धावेनं धावपलकावरती वाढ आणि यावेळेस थ्रो मात्र चुकीचा होतोय नवगाव संघातील या खेळाडूंचा. जिथे एकच धाव होती तिथे पंच मात्र इशारा देतील. तर टीम कानिवली या संघाचा आपण या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. टॉप 4च्या लढतीमध्ये ही संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शिवशक्ती परळी या संघाच्या विरोधात कानिवली संघाचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार थोड्याच वेळात. या दोन्ही संघाचं आपण स्वागत करूया. जलसो चषक 2022 च्या माध्यमातून धावा किती आल्या सर? 2 धावा धावपलकावरती वाढ, टोटल 18. हा चेंडू हवेमध्ये आहे. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला मात्र संधी होती, पण तो डीप मध्ये असताना हा झेल काय मात्र पकडता आला नाही. एक धाव मात्र येते. एका धावेनं धावपलकावरती 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. टोटल 19 आकडा स्कोर कार्ड वरती येतोय. 19 या आकड्यावरती खेळ चालू आहे तो टीम दिघोडे संघाच्या. ड्रिंक ब्रेक तो बनता आहे. ऐकूया एक सुमधुर संगीत. आपण घेऊया छोटीशी विश्रांती. ऐकूया डीजेच्या माध्यमातून संगीत.
होता ज्यानं झेल टिपला योगेशला परतावा लागणार. ऐकू एक सुमधुर संगीत. नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये येतोय 4थ्या क्रमांकावरती. आयुष कोळी. खोपोली एंड कडनं पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला या षटकातील तिसरा चेंडू घेऊन. सुजय तिखट मारा होतोय. भन्नाट वेग अचूक टप्प्यावरती निर्णायक गोलंदाजीला वळण देखील देण्यात येतोय गोलंदाज सुजयच्या माध्यमातून. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये कंट्रोल ठेवताना टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूच्या टप्प्यावरती नियंत्रण ठेवले गोलंदाजानं. यावेळेस पुन्हा एकदा तीच लाईन तोच लय मात्र गोलंदाजाला पाहायला मिळतोय. असं वाटतंय रिप्ले होतोय की काय. ऍक्शन पे होगा पलटवार, क्या होगा रिएक्शन. फलंदाजाच्या माध्यमातून एकीकडे आपण बघतोय खोपोली म्हटलं तर महड गावातील वर्धविनायक या गणपती बाप्पाचं मंदिर फेमस आहे. तर दुसरीकडे पालीचा विचार केला तर बल्लाळेश्वर गणपती बाप्पाचं मंदिर फेमस आहे. आणि याच्या मधोमध असलेलं आहे परळी गाव, ज्या गावामध्ये चालू असलेला हा जलसो चषकाचा दमदार सोहळा पार पडतोय. या चेंडूवरती 2 धावा आल्यात. या 2 धावांनी धावफलकावरती 22 आकडा पूर्ण होतोय. या षटकातील येणारा कदाचित चेंडू असेल शेवटचा आणि हा चेंडू मात्र या मॅच मध्ये युटर्न निर्माण करू शकतो. डान्स इथं डाऊन क्रिकेट ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला आणि गोलंदाज पुन्हा एकदा बाजी मारून गेला या चेंडूवरती. अजूनही काही घडलं नाही, अजूनही काही बिघडलं नाही. या मॅच मध्ये अजूनही कोणी जिंकलं नाही, अजूनही कोणी हारलं नाही. लढाई मात्र पाहायला मिळणार. शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज वापरला जाईल स्लॉगरचं षटक हाताळण्यासाठी आणि या शेवटच्या ओव्हर मध्ये आता हे 2 धुरंधर फलंदाज करतात का आक्रमण हे पाहण्याआधी ऐकूया सुमधुर संगीत डीजे रिया. विपक्ष 22 दिघोडे संघाच्या 22 धावा लागल्यात. नवगाव संघाच्या विपक्ष शेवटचा आणि अंतिम षटक बल्लाळेश्वर एंड करणार. आता पाली एंड करणार. गोंदाजी मार्गवर गोलंदाज आधी सुजय होता, आता सुजल आलाय. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बराच बाहेर पकडला जातोय. पनिशमेंट देताना स्वेर चेंडूचा इशारा. टोटल 23. तर या स्पर्धेचा आपण विचार करतोय. चमचमत्या ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय स्वर्गीय सुवर्णकृष्ण देसाई यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफीज आपल्याला लाभल्यात. श्री प्रसाद कृष्ण देसाई साहेबांच्या वतीनं श्रेया एंटरप्राइजेसचे जे ओनर आहेत 1 क्रमांकापासून तर 4थ्या क्रमांकापर्यंत चमचमणाऱ्या ट्रॉफ्या, डोळ्यात साठवणाऱ्या ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळतात. 9 चेंडूचा इशारा आलाय. 1 धाव मात्र धावफलकावरती वाढेल आणि त्यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. मॅन ऑफ द मॅच साठी आपण बघतोय त्या ट्रॉफ्या दिल्यात सन्माननीय सुशील गायकवाड आणि त्याचबरोबर सन्माननीय नागेशजी देशमुख साहेबांच्या वतीने आम्हाला या ट्रॉफ्या लाभल्यात. आणि सन्मान चिन्हाचा आपण विचार करतोय. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत ज्या सन्मान चिन्हानं देऊन केलं जातंय ते सन्मान चिन्ह मात्र केतनजी देसाई, त्याचबरोबर केतनजी देसाई भाजपा सुधागड तालुका सरचिटणीस आहे यांच्या माध्यमातून हे सन्मान चिन्ह आम्हाला लाभलेत. त्यांचं देखील मी
या स्पर्धेमध्ये पुनश्व असं स्वागत आणि कौतुक करेल. देठ चेंडूचा इशारा येतो पण फ्री हिट कंटिन्यू असेल. सन्माननीय आशिषजी शेळके साहेबांकडनं मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल. या धावत्या युगामध्ये माणसाला कसरत करायला टाइम नाहीये, पण आता सायकल दिल्यानंतर नक्कीच खेळाडू कसरत करतील अशी अपेक्षा ठेवून सन्माननीय सुशील आशिष शेळके साहेबांकडनं ही सिरीजची सायकल आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चेंडू बराच वेळ हवेमध्ये आर पार आसमानी सुलतानी तुफानी बिग हिट षटकार. ट्रॉफी बघून हा खेळ चाललाय. सन्माननीय निलेश अनंत साळुंके साहेबांकडून या ट्रॉफीज आम्हाला लागल्यात. त्यांचं देखील मी पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करेन. थोड्याच वेळानंतर या सर्व व्यक्तींना आपण या व्यासपीठावरती पाहू शकतो. आणि ज्यांनी ज्यांनी मोलाची मदत केली, आर्थिक मदत केली आहे, सन्माननीय राजेशजी परदेशी, विठ्ठल सिनकर, सतीजी पवार, सन्माननीय सतीश शेठ देसाई, संतोषजी देशमुख, ललित शेठ पाटील, प्रदीप गुप्ता, अमोलजी धुमाळ, त्याचबरोबर समीर पांगारे, दत्ताजी सप्पाळ, पंकजी देसाई, शब्बीर भाई, रामचंद्रजी मोहिते आणि सन्माननीय उदयजी धुमाळ या सर्व दानशूर दात्यांनी मोलाचं सहकार्य केलंय. त्याचबरोबर मैदानाचा आपण विचार करतोय, ज्या मैदानावरती हा सोहळा रंगतोय, जलसो चषक 2022 माध्यम ज्या मैदानावरती संपन्न होतोय, ते मैदान आम्हाला उपलब्ध करून देणारे गणेशजी कुंभार, प्रदीपजी कुंभार, मणिजी कुंभार, राजेशजी कुंभार, त्याचबरोबर दिनेश शेठ कुंभार या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये मी पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो. जे चेंडू आपण मैदानामध्ये बघतोय, ज्याच्यावरती क्रिकेटचा खेळ पूर्ण होतोय, ते सन्माननीय सुशीलजी देसाई, शहजादजी शहा, ऋतिक कार्या आणि त्याचबरोबर राहुलजी मजडिया यांच्याकडनं हे चेंडू आम्हाला या मैदानावरती पाहायला मिळते. सन्माननीय केतन शेठ पोपट यांचं देखील त्यामध्ये बहुमूल्य योगदान आहे. हा आणखीन एक खराब चेंडू आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. अर्थात 4 धावांची मोहोर उमटवणारा येतोय चौकार, पण पंचांनी मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे भीमरच्या या चेंडूसाठी. आणि पंचांना विनंती आहे, तुम्हीच स्क्रीनवरती जाऊन बघा.
आले होते, त्याच्यामुळे आता नवक्या गोलंदाजाचा वापर केला जाईल. नेक्स्ट बॉलर परेश हे षटक पूर्ण करण्यासाठी आता मैदानामध्ये येतोय. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा फिरीडचा आस्वाद घेण्यासाठी फलंदाज प्रवीण. गतीचा कमी वापर केला, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरली. प्रीडचा चेंडूवरती असं वाटलं तर मोठा फटका येईल, पण नवगावकरांना माहिती आहे नाव जर समुद्रामध्ये आहे तर तिला किनाऱ्यावरती कशी आणायची आणि किनाऱ्यावरची नाव पुन्हा समुद्रामध्ये कशी टाकायची. आणि ही अलिबाग परिसरातील टीम आहे. यावेळेस ऑफ स्टंपच्या बराच बाहेर चेंडू पकडलाय आणि आमचे पंच देखील चाणाक्ष आहेत. त्यांनी सांगितलं चेंडू स्क्वेअर आहे. टोटल 38 धावा धावफलकावरती आहेत. आयोजकांच्या वतीनं आता सूचना करण्यात येते, यापुढील सर्व सामने 3 षटकांचे असतील. आणखी एक दर्जेदार पहिल्या मॅचचा हिरो कमलाकर आणि त्याच बरोबर विघ्नेश हे 2 फलंदाज मात्र मैदानामध्ये आले. मी चिघोडी संघाला आता विनंती करतो, आपल्या क्षेत्ररक्षक तातडीनं सजून घ्या. आमचे बॉल बॉय आणि नेहमी ते आवर्जून म्हणतात की हात मुझे देते ठाकूर, त्याचं नाव गब्बर आहे. लाईट आली का? स्ट्राइक एंड वरती फलंदाज कमलाकर, नॉन स्ट्राइक एंड वरती विघ्नेश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अभिजित ठाकूर. पहिल्याच चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केलेत. 1 धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला आणि या 2 धावांनी धावांचा श्रीगणेशा होतोय. 40 धावांचा पाठला करतो. क्षेत्ररक्षक चुकला, लेट झाला आणि थ्रेट प्रवास पाहायला मिळाला 2 धावांचा. कमलाकरच्या बॅट मध्ये आल्यात पहिल्या चेंडूवरती 2 धावा. विघ्नेश नॉन स्ट्राइक वरती आहे. भन्नाट वेग एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मात्र खेळलाय फटका. 1 धाव पूर्ण होतीये. एका धावेनं धावफलकावरती वाढ मात्र झाली नाहीये, तरी एकही धाव या शीटवरती आली नाहीये. आखो टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक मात्र प्रयत्न करतो आणि या प्रयत्नांना यश देखील मिळालं.
3 धावा त्यांना वाचवल्या, पण 1 धाव मात्र धावफलकावरती वाढली जाईल. टोटल 3 धावा धावफलकावरती आल्या. आली रे आली, आता तुझी बारी आली. कारण की लाईट आली, आता स्क्रीन वरती रिझल्ट देखील पाहायला मिळेल. विघ्नेश साठी हा फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडूचा त्यांना भरपूर समाचार घेतलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चुकला आणि या चुकीला माफी नाही, अर्थातच नो डाऊट. तर टोटल धावफलकावरती धावा आहेत 7. हा शरीराचा वेग घेणारा चेंडू गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव मात्र पूर्ण झाली आणि 1 धाव मात्र लेग बाईकच्या माध्यमातून पूर्ण होतीये. टोटल 8. 40 धावांचा पाठला होतोय. 8 धावा पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे आणि धावफलकावरती लागल्यात. अभिजितच्या माध्यमातून हे षटक पूर्ण होत आहे. त्या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा कमलाकरनं मात्र हा चेंडू पॉईंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न केलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक यावेळेस प्रयत्न करतोय, पण प्रयत्नांना मात्र आले अपयश. 2 धावांचं रूपांतर 3 धावांमध्ये सहज कन्वर्ट केलं गेलं आणि या 3 धावांनी धावफलकावरती वाढ देखील होती. टोटल 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बीन घडी बाद म्हणजे जमेची बाजू आहे. एकही फलंदाज बाद झाला नाही. तो टीम नवगाव या संघाचा दिघोडे संघाच्या विपक्ष खेळ करताना 40 धावांचा बाटला होत असताना धावा लागला धावफलकावरती 11. ऐकूया एक दर्जेदार सुमधुर संगीत. का तुमच्यावरती आमचं पेट कधीच कमी होणार नाही. तुम्ही आमचा विचारही करू नका. आमचं पाकिट भरलं नाही तरी चालेल, पण आम्ही गाणी मात्र चांगली वाजवू. डीजेचे मालक ओनर मात्र आलेले आहेत. नुसार पाकिट आधीच त्यांनी जमा केलंय, त्याच्यामुळे मागायची वेळच येणार नाही. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आयुष कोणी मॅन फ्रॉम दिघोडे गावचा हा सबसबता सितारा. स्ट्राईक एंडवरती नवगाव अलिबाग परिसरातील एक कोहिनूर हिरा कमलाकर. स्ट्राईक एंडवरती भन्नाट वेग, अचूक टप्पा आणि भेदक मारा. रोशन कदमचं आपण कौतुक करूया. सकाळच्या सत्रापासून चांगलं ऑपरेटिंग यांच्या माध्यमातून होत आहे. त्यांच्या आणि माझी भेट या परिसरामध्ये जी पहिली नाईट रचनी झाली होती त्याच नाईट रचनीला झाली होती, त्याच्यामुळे त्यांना मी खूप जवळ ओळखतो. त्यावेळेस वन बाउंडचा इशारा होतोय आणि भन्नाट वेग देखील पाहायला मिळतोय. आता येणारा चेंडू जर उसळी घेणारा आला गोलंदाजीच्या माध्यमातून तर पंच मात्र पनिशमेंट करतील हा इशारा गोलंदाजाला दिला जातो. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव फेकले. देवेंद्रजी नाईक आणि त्यांच्या सोबत मिथुनजी नांगे ज्यांनी आताच दुबईची वारी केली आणि बॅग नाही तर गोंड भरून आलेत असं माझ्या सूत्रांच्या माहितीनुसार मला समजलंय. कारण की ज्यांच्या माध्यमातून खानावच्या नाईट रजनीमध्ये एका षटकाला 5,000 रुपयाचा पारितोषिक लागलं गेलं होतं गौरव घुसाळकरच्या खेळासाठी. पण ती रात्र होती आणि आत्ताचा आपण विचार केला तर दिवस आहे. तर कदाचित येणाऱ्या शिवशक्तीच्या मॅच साठी ते शिवाच्या बलवण्यासाठी ते कमीत कमी 10,000 रुपयाचं पारितोषिक लावतील. प्रणय राजपूरकर त्याचा फेवरेट खेळाडू आहे, त्यासाठी कदाचित पारितोषिकाची जाहिरात होईल.
टोटल एका धावेनं वाढ, 12 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. अलिबाग परिसरातील नवगाव हा संघ मात्र आता कसरत करतोय. गोलंदाजी भेदक होती दिघोडे संघाची. हा पुन्हा एकदा उचली घेणारा चेंडू आणि पंच यावेळेस सांगतायत पंचांचा इशारा येणं अपेक्षित असेल. 9 चेंडूचा इशारा आलाय. पहिली वॉर्निंग पंचांनी दिली होती, त्यानंतर पुन्हा एकदा भीम हा उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला, त्याच्यामुळे पनिशमेंट केलं. 9 चेंडूचा इशारा आला. एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 13 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. चा चेंडू पण यावेळेस रनअप मध्ये बिघाड पंचांच्या माध्यमातून थेट घोषित झालाय. स्ट्राईक वरती विघ्नेश आहे, ज्याला हा आस्वाद खेळायचा आहे. येणारा चेंडू पुन्हा एकदा कमबॅक केलं जाईल फ्रीडच्या माध्यमातून. आणि या चेंडूवरती काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्यासाठी थेट जाऊया मैदानामध्ये. हा सुरेख चेंडू, काय वेग आहे, काय टप्पा आहे, काय भेदक मार आहे. निलेश नाईक सरांनी सांगितलं आयुष्यमान भारत, पण आयुष मात्र दिघोडे संघाचं दीर्घ आयुष्य वाढत आहे. कारण की या खेळामध्ये टिकायचंय तर हा सामना जिंकणं महत्वाचं आहे. सरळ बॅटनं लॉंगऑफ आणि लॉंगऑफच्या मध्ये या चेंडूला खेळलं गेलं. लॉंगऑफच्या चित्रक्षकानं मात्र चेंडूला अडवलं. एक धाव मिळते. एका धावेनं धावफलकावरती वाढ आणि षटक क्रमांक दुसरं यावेळेस संपन्न झालंय. धावफलकावरती 14 धावा आहेत. जमेची बाजू आहे, ही जोडी चांगली काम 26 धावांची. 12 चेंडू 26 धावा, 26 धावा, शेवटचे 12 चेंडू. घेऊया छोटीशी विश्रांती. स्पर्धेचे आयोजक मला सांगतायत या स्पर्धेमध्ये जरी हे दिग्गज खेळाडू पाहायला मिळाले नाही, तर येणाऱ्या नाईट रजनीमध्ये सर्व दिग्गज खेळाडू आपल्याला परळीच्या या मैदानावरती पाहायला मिळतील. आणि थोड्याच दिवसानंतर एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन पाहायला मिळणार आहे. तमाम परळीच्या ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित नाईटची रजनी आपल्या समोर येते. एप्रिल महिन्याच्या मध्यवर्ती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार. थोड्याच दिवसामध्ये तिच्या तारखेची घोषणा मात्र केली जाईल. पण आमंत्रण असेल की महड संघाच्या कर्णधाराला पण व्यासपीठावरती यावं. टीम महड संघाचा कर्णधार जयेश पाटील त्याला आमंत्रण केलं जातं. आपण व्यासपीठावरती यायचं. आणि हाच दिघोडी संघ आपल्याला येणाऱ्या नाईट रजनीमध्ये पाहायला मिळू शकतो. आणि आज विश्वजित ठाकूरची कमतरता मात्र भासतीये, पण ती कमतरता नाईट रजनीमध्ये भरून काढली जाईल. कोळी सर मला सांगतायत की या मॅच मध्ये अभिजित ठाकूरचा खेळ तुम्ही पाहिलाय, पण येणाऱ्या नाईट रजनीमध्ये अभिजित ठाकूर देखील त्याच्या बरोबरीनं मैदानावरती पाहायला मिळेल. हा डेचा सामना आहे. नाईट झोतामध्ये तर ती सामना नक्कीच पाहायला मिळेल. पण या सामन्याकडे देखील आपण पाहूया. 12 चेंडू आणि गरज होती 26 धावांची. आता 12 चेंडू आणि गरज आहे 26 धावांची. यादीचा चेंडू स्वेर होता, त्याच्यामुळे समीकरण सांगत होतं 12 चेंडू आणि 25 धावांचं. आता समीकरण सांगते 11 चेंडू आणि 25 धावांची गरज.
आणखी एक सुरेख चेंडू यष्टरक्षक यावेळेस चुकलाय आणि बाईकच्या माध्यमातून ही धाव पूर्ण होते. या धावेनं धावफलकावरती वा टोटल 16. काय गोलंदाजी आहे दिघोडे संघाची. 40 धावा या पोषक आहेत. या स्थितीमध्ये त्यांना स्वतःला सिद्ध केलंय, पण त्याच धावा करताना आता नौगाव संघाला मात्र कसरत करावी लागते. विश्वजित नसताना सुद्धा एवढा चांगला खेळ होतोय. त्यावेळेस चेंडू हवेमध्ये कमलाकर या फटक्यावरती त्याला माघारी धाडलंय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज होता तिसऱ्या क्रमांकाचा क्रिश, पण त्याला मात्र क्षेत्ररक्षकाकडे म्हणजे साथी मित्र मला सांगतायत जे मुख्य आयोजकाच्या घटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कमलाकरचा खेळ पाहण्यासाठी ते पालीच्या मैदानामध्ये जरूर आवर्जून आपलं जात होते, पण असं वाटलं होतं नौगाव संघाचे हे खेळाडू आता विलुप्त झालेत की काय, पण त्याच जोशात त्याच उमेदीमध्ये आणि यावेळेस एक्स्ट्रा स्टंप आणला होता मैदानामध्ये, पण मी त्या गोलंदाजाला विनंती करेन तो स्टंप तुम्ही तोडला ना तो आवर्जून घरी घेऊन जा. या स्पर्धेच्या माध्यमातून ती आठवण असेल. तो एसटी मात्र उद्ध्वस्त केली ती फलंदाज होता विनोद नागावचा तडाखेबाज फलंदाज ज्याला माघारी धाडलाय. आणखीन एक सुरेख चेंडू गोलंदाजी मार्गावर गोलंदाज क्रिश त्याने खरंच फिक्स सारखा चेंडू फेकला. वेगावरती नियंत्रण ठेवताना मात्र अचूक टप्प्यावरती क्रिस कौतुक करूया. मी शिवशक्ती परळी विपक्ष कानिवली या दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती करतो आपण टॉससाठी. आणि या मॅच मध्ये आता खऱ्या अर्थानं गरज आहे की विश्रांतीची, कडे उन्हाच्या प्रभावाचा विचार करताना आयोजकांनी मात्र निर्णय घेतलाय. शिवशक्ती परळी विपक्ष काळेश्वर कानिवली या दोन्ही संघाच्या संघटकाला मी आमंत्रित करतो आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचं कौल केलं जाईल, जिथे आमचे नाईक सर तुमची वाट बघताय. या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा स्कोर कार्ड वरती आल्या. अजूनही येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे ती 23 धावांची. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज ती नौगाव संघाला दिघोडे संघाच्या विरोधात. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी पुन्हा एकदा दोन्ही संघाच्या संघटनाला आमंत्रण असेल. टीम शिवशक्ती परळी विपक्ष कांदिवली या संघाच्या संघटनाला मी आमंत्रित करतो. आपण लगेच नाही हॅलो 1 2 नाही. हॅलो कानेश्वर कानिवली आणि शिवशक्ती परळी संघाच्या दरम्यान सेमीफायनलचा पहिली लढत होणार आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण न वेळ दवडता
आपल्याला 3चा टायमिंग दिला होता म्हणजे दादा 3चा टायमिंग दिला होता आपण त्याच्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचे एक्सक्यूज नसणार आहे कानेश्वर कानेले आणि शिवशक्ती परळी टॉससाठी यायचं आहे तुषार सर तर नाणेफेकीचं कौल झालं आणि शिवशक्ती परळी हा संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. कल्पेश रावण त्याच्या पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. एका धावेनं धावपलकावरती वाढ टोटल 18. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस बॅट फिरवली जाते. फक्त औपचारिकता पूर्ण होती की काय कारण की आता मात्र चौकार षटकांची गरज आहे. एक के दुक्के से कुछ होने वाला नहीं मेरे दोस्त. चौके छक्के मारने पडेंगे पण ते चौकार षटकार मात्र गोलंदाज कल्पेश रावण मारून देत नाही. त्याने 2 चेंडूवरती 23 धावांची 6 चेंडूवरती 23 धावांची गरज असताना फक्त या 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. आक्रमण करावा लागणार आणि हा चेंडू बराच वेळ हवेमध्ये चेंडूला लांबी कमी उंची जास्त झेल सुटला आहे आणि या दौडायचा नाहीये कारण आपल्याला टोटल आणखी 3 सामने आहेत 1 फायनल 2 सेमी फायनल याची 3 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. रन काढली नाहीये म्हणजे येणाऱ्या चेंडूवरती गरज आहे ती 21 धावांची. सुरेख चेंडू भन्नाट वेग सन्माननीय केतन शेठ देसाई साहेबांना आमंत्रण असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. केतनजी देसाई साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती या. आणि हा सामना जिंकला टीम दिगोडे संघानं. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना जिंकलाय दिगोडे संघानं. आता भिडत होणार महड संघाच्या विरोधात पण या होणाऱ्या मॅच नंतर नाणेफेकीचं कौल जिंकलंय टीम शिवशक्ती संघानं. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. त्यांना विनंती असेल लगेच आपण मैदानामध्ये या आणि आपला खेळ